नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बघणार आहोत आपल्या मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी योग. हा व्हिडिओ काय फक्त स्त्रियांसाठीच नसून स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी सुद्धा आहे. पण आपण जर बघितलं गेलं तर पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मांड्यांवरती चरबीचं प्रमाण हे जास्त असतं. त्यातलं जर सगळ्यात पहिलं कारण म्हणायला गेलं तर ते म्हणजे हार्मोन्स. स्त्रियांमध्ये कंटिन्यू हार्मोनल चेंजेस हे होत असतात. दुसरं कारण बघायला गेलं तर त्यांच्या पेल्व्हिसचा भाग हा ब्रॉड असल्या कारणाने त्यांच्या मांड्यांचं एकमेकावरती घर्षण होतं आणि त्यामुळे त्यांना अनेक त्रासांना सामोरी जावं लागतं. त्यांना सुरुवातीला लोअर बॅक पेन, त्यानंतर मग मानेचे त्रास आणि मग हळूहळू त्यांचं पोस्चर खराब होणं, या सगळ्या अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं. ओव्हरऑल त्यांच्या सगळ्याच हेल्थसाठी त्यांच्या मांड्यांवरची चरबी जास्त असणे हे हानिकारक आहे. त्यामुळे चला बघूयात मांड्यांवरची चरबी जास्त असण्याची कोणती कारणे आहेत. नंबर 1 म्हणजे वॉटर रिटेन्शन, म्हणजे पाण्याची संख्या जर तुमच्या शरीरामध्ये जास्त असेल तर तुमच्या मांड्यांवरती चरबी ही जास्त प्रमाणामध्ये तयार होते. नंबर 2 म्हणजे तुमच्या ओव्हरऑल शरीरामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे. पण अनेक व्यक्ती आपण असे बघतो की त्यांची सर्वात जास्त चरबी ही पोटाजवळ जमा होते. पण काही व्यक्ती असे असतात की त्यांचं पोट फ्लॅट असतं पण पूर्ण जी चरबी आहे ती त्यांच्या मांड्यांमध्ये जमा होते. नंबर 2 इटिंग हॅबिट्स, म्हणजे आपली जी खाण्याची पद्धती आहे ही आजकाल पूर्ण बदलत चालली आहे. आपण रात्री 10-10 वाजेला 2-2 वाजता कधी कधी आपण लागेल ते खातो. त्यामुळे सुद्धा आपलं ओव्हरऑल फॅटचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्या मांड्यांमधलंही प्रमाण वाढताना आपल्याला दिसतं. नंबर 3 म्हणजे स्लीप पॅटर्न. आपल्याला झोपेचं जे योग्य प्रमाण आहे ते 10 ते सकाळी 5 हे मानलं जातं. जास्तीत जास्त आत्ताच्या दिनचर्येला आपण जर फॉलो करत असू तर 11 आणि सकाळी 6 हे योग्य प्रमाण आहे. पण 11 वाजता झोपणं आज हे इम्पॉसिबलच झालंय. त्यामुळे आपण जर आपला स्लीप पॅटर्न जर सुधारवला तर आपल्या शरीरावरील ओव्हरऑल चरबीचं प्रमाण हे कमी होऊ शकतंय. चला तर मग आज आपण बघूयात की अशी कोणती आसने आहेत जे तुम्ही केल्यानंतर तुमच्या मांड्यांवरती चरबी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. चला अशी 5 आसने आपण करूयात ज्याने आपल्या मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी नंबर 1 आपल्याला करायचे चेअर होल्डिंग. त्यासाठी आपण दोन्ही पायांमध्ये कमरेइतपत अंतर घेणार आहोत आणि त्यानंतर अलगद दोन्ही हातांना पुढे घ्यायचे, पाय गुडघ्यात आपल्याला बेंड करायचे आणि होल्डिंग आपल्याला करायचे. यामध्ये आपल्या लोअर बॅक वरतीही आपल्याला प्रेशर आलेलं दिसते आणि आपण होल्ड करणार आहे. संत श्वसन करायचे. हे करत असताना आपले जे गुडघे ते पायाच्या बोटांच्या पुढे जाता कामा नये. आपल्याला इथेच होल्ड करायचे. संत श्वसन. हळूवारपणे रिलॅक्स करूयात आणि अलगद हात खाली घ्यायचे. हे करत असताना आपल्या मांड्यांच्या आतल्या भागामध्ये भरपूर असा ताण येतोय आणि त्यामुळे आपल्या मांड्यांना टोन मिळतोय. चला पुन्हा एकदा करूयात. आता मी फ्रंट साइडने दाखवते. दोन्ही हात घेणार पुढे आणि होल्ड करणार. संत श्वसन करायचे. श्वासाकडे पूर्ण लक्ष द्यायचे. जितकं श्वासाला नॉर्मल करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करायचा. हळूवारपणे श्वास सोडून देत अलगद आपल्याला उठून बसायचे. हातांना आपण खाली घेऊयात. यानंतर सेकंड आपल्याला करायचे सुमो स्क्वॉट. त्याला देवी आसन असंही म्हटलं जातं. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जितकं जास्त घेता येईल तितकं अंतर घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर दोन्ही पाय जे घ्यायचे ते गुडघ्यात हळूवारपणे आपल्याला बेंड करून घ्यायचे. असं आपल्याला 10 काउंट्स पर्यंत करायचे. त्यानंतर 10 काउंट्स मध्ये आपल्याला होल्डिंग करायचे. स्टार्ट करूयात. दोन्ही हात मांड्यांवरती ठेवत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नाव आपण 10 सेकंड्स आता होल्ड करणार आहे. करूयात होल्ड. दोन्ही हात आपण साईडला घेऊ शकतोय. हातांचे नमस्कार सुद्धा आपण करू शकतोय. संत श्वसन. हळूवारपणे श्वास सोडून देत वरती येऊयात. आसन स्थिती
सोडून देऊया. मांड्यांवरती जो काही ताण आलाय तो कमी करण्यासाठी आपल्याला मांड्यांची हालचाल पूर्ण करून घ्यायची. चला दुसरा सेट पुन्हा एकदा सुरू करूयात. पायांमध्ये अंतर घेऊयात. स्टार्ट करूयात. 1 2 श्वासाबरोबर स्लोली 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आता 10 सेकंड्स होल्ड करूयात. दोन्ही हात आपण डोक्याला या स्थितीमध्ये टच करणार आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडून दे. आपण ट्विस्टिंग करायचे राईट साइडला लेफ्ट साइडला. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करा. हात खाली घ्या. पायातलं अंतर कमी करून घेऊया. थर्ड नंबरच्या आसनासाठी आपल्याला जास्तीत जास्त पायांमध्ये जितकं घेता येईल तितकं अंतर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतर घेतल्यानंतर जो लेफ्ट बाजूचा आपला पाय म्हणजे डाव्या पायाला टर्न करून घ्यायचं. डावा पाय टर्न केला की या पायाला 90 डिग्री मध्ये घ्यायचं. उजवा पाय आपला सरळच ठेवायचा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये ठेवायचे आणि हात घेताना पण चेस्ट पूर्ण एक्सपांड पाहिजे. हात पूर्ण सरळ. आपल्याला हा पाय पहिले गुडघ्यात जो बेंड आहे त्याला स्ट्रेट करायचं, पुन्हा बेंड करायचं. असं आपल्याला 10 टाइम्स करायचंय आणि त्यानंतर मग आपण होल्ड करणार आहे. स्टार्ट करूया श्वासा बरोबरीने. 1 2 3 स्लोली एकदम. 4 5 6 7 8 9 10. आता होल्ड करा 10 सेकंड्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करूयात. हात खाली घ्यायचे. पायांना आपण चेंज करून घ्यायचे. मी इथल्या इथेच चेंज केले. तुम्ही दोन्ही पाय जवळ घेऊन थोडंसं ब्रेक घेऊनही करू शकताय. चला आता उजवा पाय टर्न करून घ्या. उजवा पाय 90 डिग्री मध्ये. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. श्वास घ्यायचा आहे. सोडून देत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Hold for next 10 seconds. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचे. हात खाली घ्यायचे. मांड्यांवरती किती ताण आलाय हे तुम्ही जर माझ्यासोबत करत असाल तर तुम्हाला हे समजत असेल. मग इतकाच जर ताण तुम्ही तुमच्या मांड्यांवरती दिला तर नक्कीच त्यांना टोन येईल आणि आपल्या मांड्यांवरची चरबी आहे ती कमी होण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट आपल्याला करायचंय अंजनी आसन, म्हणजेच अश्वसंचलन सुद्धा आपण त्याला म्हणतो. सूर्यनमस्कारामध्ये हे आसन आपण करत असतो. यासाठी आलोय आपण टेबल टॉप पोझिशन मध्ये. अलगद उजवा पाय घ्यायचा आहे. उचलून आपल्याला 90 डिग्री मध्ये ठेवायचा आहे आणि अलगद आपल्या मानेला वरती घेऊन जायचंय. खालचा जो मागचा पाय आपण जो खाली जमिनीवर टेकवलाय गुडघा तो पण पूर्ण खाली स्ट्रेच करायचा आहे. हा पाय 90 डिग्री मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि होल्ड करायचा. संत श्वसन करत राहायचे. मान पण आपल्याला खाली आपली ड्रॉप नकोय. पूर्ण वरती मानेला घेऊन जायचे. आपल्या मांडीच्या पूर्ण आतल्या भागांमध्ये ताण येतोय. संत श्वसन करत राहायचे. हळूवारपणे आसनाची सोडून द्यायची. मान खाली घ्यायची. अलगद उजव्या पायाला मागे घेऊन जायचे. त्याचबरोबर डावा पाय आपल्याला पुढे घेऊन यायचे. संत श्वसन करा. श्वासाकडे शरीराकडे लक्ष. संत श्वसन. हळूवारपणे श्वास येतोय जातोय. प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्या. हळूवारपणे आता आसनस्थी सोडून द्या. मान खाली घ्या. पायाला अलगद मागे घेऊन जाऊयात. आता
आपण एवढी सगळी आसने करून घेतली, त्यामुळे आपल्या मांड्यांवरती ताण आलाय आणि आपल्या श्वासाची गतीही अलगद वाढलेली. त्या सगळ्यांना आपल्याला रिलॅक्स करून घ्यायचे. त्यासाठी आपण दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे, हळूहळू हातांना पुढे घेऊन जात अलगद पुढे यायचे आणि आपल्याला रेस्ट करायचे. करतोय आपण बालासन. संथ श्वसन करायचं. श्वासावरील शरीरावरील पूर्ण ताण कमी करून घेतोय. हळुवारपणे मग आता आपण आसनास्थिती सोडून द्यायची. अलगद मानेला वरती घ्या. 1 बाय 1 करत एक एक हात अलगद मागे घेऊन येऊयात आणि आसनस्थिती सोडून देऊयात. याचबरोबर आज आपण करून घेतले मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठीची जे काही आसने होते ती केली. त्याचबरोबर पोटावरची चरबी कमी करण्यासाठीचा व्हिडिओ मी केलाय, तो तुम्ही बघू शकताय. एका महिन्यामध्ये 5 ते 7 किलो वजन तुम्ही कसं कमी करू शकता, हे फास्ट मधलं वर्कआउट आहे. मी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकले, तुम्ही ते बघू शकताय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा काहीतरी टॉपिक घेऊन. तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.